हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण ब्लाऊजची बॅक डिझाईन पुढचा फ्रंट भाग पाहणार आहोत. तर मागे आपण स्लीव कटिंग केली होती या पीससाठी. तर हे एवढंच काठ उरलेलं आहे. आता मग याच्यामध्येच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी मी पेपर कटिंग अशी आखून घेतलेली आहे. चेस्टचं माप हे 10 इंच ठेवलेलं आहे 4 भागावरचं. व हे पुढे शिलाई 1.5 इंच आहे. उंची 15 घेतलेली आहे. 14 तयार पाहिजे. गळा रुंदी 2.5 व शोल्डर 5.5 ठेवलेला आहे. हा पूर्ण भाग असा उंचीला डिझाईनसाठी म्हणून 3 इंच वर 2.5 आहे व खाली 3 इंच ठेवलेला आहे. खाली थोडं जास्त ठेवलेलं आहे. वरून 8 इंचावर गळ्याची उंची अशी काढून घेतलेली आहे व खालून एक 4 इंचावर असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आधी सावकाश काढायचा, मग चांगला वाटला तर मग पुन्हा असा आकार देऊन घ्यायचा. तर असा आकार देऊन घेतलेला आहे. किंवा तुम्हाला नुसते असे काठ लावायचे आहेत तरी तुम्ही तसं पण लावू शकता. नुसते काठ वर थोडा अर्धा इंच शिलाई सोडायची मग या काठांना जॉईंट अस्तर जॉईंट करण्यासाठी म्हणून असे नुसते काठ पण तुम्ही लावू शकता खाली. एवढेच उरलेत. मग एवढ्यामध्ये आता काय डिझाईन होणार म्हणून असं करायचं ठरवलं. तर हे झालं आपलं डिझाईनचं. टक्ससाठी इकडून हे 4 इंच ठेवलेलं आहे व वरून 9.5 इंचावरून टक्स घ्यायचा आहे आपल्याला. 9.5 इंचापासून खाली रेष आखलेली आहे. व आर्म होलसाठी मी हे 5.5 ठेवलेलं आहे. या साईडनं पण 5.5 मोजून घ्यायचं. मग असा हा चौकोन करून घ्यायचा. इकडे असा रेष आखून घ्यायची व या कॉर्नरवरून मागचा आकार 1.5 इंचावून दिला आहे व पुढचा अर्धा इंचावून दिलेला आहे मी. व अपर चेस्ट थोडंसं कमी आहे. एक 1/2 इंच कमी करायचं आहे मला. तर हे असं आखून घ्यायचं थोडंसं आपण क्रॉसमध्ये. आता आर्म होल मोजून पाहू आपण. 8.25 पाहिजे आर्म होल. तर हे येत आहे आता बरोबर असंच. किंवा 9 आला तरी पण चालते, थोडंसं लूज पाहिजे. तर हे पुढे शिलाई आहे आपली. तर इथे पण हे 1.5 इंच शिलाई ठेवायची. हे पण थोडंसं क्रॉस करून घ्यायचं असं, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही फिटिंगच्या वेळेस पण. तर हे पाठीमागचं नाही घ्यायचं. तर हे पाठीमागचा बॅक साईड झाली आपली आता. तर अशीच आपण हे कटिंग करून घेऊ व मग पुढचा भाग कसा काढायचा ते पाहू नंतर. हां, बॅक साईडचा पेपर ठेवून असं आखून घेतलेला आहे मी. इकडे 3 इंच ठेवलेलं होतं गळ्यासाठी. मग ते असंच वर 2.5 आहे गळा. मग इथे अशीच अर्धा इंच काजबटन पट्टी काढली. गळावरून 6 इंच ठेवलेला आहे पुढच्या भागासाठी. 6 इंच गळा घेऊन असा गोलाकार दिलेला आहे व हा आकार आपण नंतर कटिंग करायचा आहे. व इथून खालून हे 1.5 इंच कमी करून क्रॉसपट्टीसाठी मी असं हे आखून घेतलेलं आहे. 1.5 इंच वर ह्याच्यावर 1 इंच घेऊन असा आकार देऊन घेतलेला आहे. इथे वर 1 इंच घेतलेला आहे व टक्स घेतले. मग हे 4 इंच खालून 2.5 इंच ठेवलेलं आहे. हे 1.5 इंच, हे 1.5 इंच, हे 1.5 इंच असं मी टक्स आखून घेतलेले आहेत.
ही शिलाई आहे एवढी. तर असं मी आखून घेतलेलं आहे व हे बॅक साईडसाठी ह्याचं दुमटपट्टी करून असं ठेवून घेतलेलं आहे. असं ठेवून हे आखून घ्यायचं व कटिंग करून घ्यायचं. तर असा आपला मागचा पुढचा भाग तयार झाला. अशाच टक्स इकडे पण आखून घ्यायचे आहेत. आता डिझाईनसाठी पाहू आपण. कुठे बसतो ते आपलं पाहून घ्यायचं. इथे पण नाही बसलं. आधी हे असंच कटिंग करून घेऊ आपण सरळ. तर लगेच आकार कटिंग करून घेऊ डिझाईनचा. तर असा आकार कटिंग झाला. आता कुठे बसतो हा पाहून घ्यायचा आपण. कुठे बसलं तिथे घ्यायचं आहे आखून. क्रॉस पट्टी पण काढायची आहे अजून आपल्याला. इथे थोडं कमी पडत आहे म्हणून हे असं आखून घेऊ. इथे आहे व्यवस्थित. सहा इंच तयार पाहिजे व दोन्हीकडे शिलाई आहे आपल्या. तर सगळे मिळून हे 7.5 आहे. तर असं आखून घेऊ आपण. कटिंग करून घेऊ. अस्तर थोडंसं जास्तच काढायचं. कमी जास्त होते ना तर शिवल्यानंतर म्हणून थोडंसं जास्त ठेवायचं. ही वरची बाजू बरोबर ठेवायची. खाली जास्त ठेवलेला आहे मी. इकडचं आखूनच घेते असंच. तर हे असं असतं. सरळ बाजूकडनं शिवून उलटं करायचं आहे आपल्याला. असं ठेवून बरोबर अशा टिपा घ्यायच्या आहेत. एवढं शिवलं की नंतर इथे कट घ्यायचा आहे. कट घेतलं की मग आकार व्यवस्थित बसतो हा असा.
नंतर असं उलटं करून पॅच लावून टाकायचं वेगळं. तर क्रॉसपट्टी पाहू आपण आधी, अस्तरावर पाहू. एका साईडला 3.5, एका साईडला 2.5 घ्यायचं आहे आपल्याला. हा, ही मधली बाजू आपण 11.5 ठेवली होती, तर 10.5 घ्यायचं, 1 इंच कमी. या साईडला 3.5, इकडे 2.5 ठेवलेला आहे मी. शिवून वगैरे कमी होती थोडीशी. तर ही अर्ध्यापर्यंत सरळ ठेवली अशी क्रॉसपट्टी. अर्ध्यापासून इकडे असा आकार द्यायचा, इकडे मिळवायचा आहे. फार मोठी नाही काढली मी, ते वर जातात खूप क्रॉसपट्ट्या. तर अशीच किती काढून घ्यायची. व पूर्ण मेन फॅब्रिक पण असंच कटिंग करून घ्यायचं आता सगळं. असं पीस दुहेरी टाकून पूर्ण कटिंग करून घ्यायचं. हे बॅक साईड ओपन बाजूला ठेवायचं. हे इकडे पुढचा भाग इकडे काढून घ्यायचा. पुढे पण ओपन आला तरी पण चालतंय. हे असं आखून घ्यायचं. नंतर बॅक डिझाईन कशी झाली ते पाहू आपण नंतर. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.